समृद्ध भारत घडवण्यासाठी केवळ शासनाच्या योजना पुरेशा नाहीत, तर प्रत्येक नागरिकाने स्वतःची जबाबदारी ओळखून प्रामाणिकपणे योगदान देणे आवश्यक आहे. तरुणांनी केवळ नोकरीकडे न पाहता रोजगार निर्मितीकडे वळावे, नवीन संधी शोधाव्यात आणि देशाच्या विकासात सक्रिय सहभाग घ्यावा, असे आवाहन अर्थकारण व समाजकारण अभ्यासक दीपक करंजेकर यांनी केले. नागरिक सोशल आणि डेक्कन एज्युकेशन सोसायटी यांच्या संयुक्त विद्यमानाने आयोजित करण्यात आलेल्या समृद्ध भारत आणि मी या विषयावरील व्याख्यानात करंजेकर बोलत होते. लर्नर, क्वांटम फिजिक्स अशा अनेक गोष्टी घडून सुद्धा एका दाण्यातून लाख दाणे निर्माण करेल अशी प्रॉडक्टिव्हिटी कुठलाही उद्योग निर्माण करू शकलेला नाही, केवळ शेती. त्यामुळे आपण या आद्य उद्योगाकडे नीट समजून पाहिलं पाहिजे, असं या दिवसाकडे मी बघतो. समृद्ध याचा अर्थच खूप वेगळा आहे. इथे महासत्ता भारत आणि मी असाही विषय घेता आला असता, इथे संपन्न भारत आणि मी असाही विषय घेता आला असता, लष्करी ताकद भारताची आणि मी असाही विषय घेता आला असता. पण समृद्ध याचा अर्थ आपण नीट समजून घ्यावा म्हणून हा विषय मी सुचवला. पूर्ण अशा अर्थाने पण समृद्धीकडे बघतो. तसा भारत जगाच्या पटलावर निर्माण होणार आहे, व्हावा अशी आंतरिक इच्छा आहे. भारत या शब्दाची फोड केली तर भा म्हणजे ज्ञान आणि रथ म्हणजे रमलेला असतो. किती सुंदर ओळख आहे त्या देशाची. ज्ञानात रमलेला प्रदेश म्हणजे भारत. त्या शब्दाची फोडच तशी आहे. भारत ज्ञानात रथ म्हणजे रमलेला, रत असणं, कार्यरत असणं, रमलेला असणं, ते ध्येय म्हणून जगणारा प्रदेश म्हणजे भारत. तर असा समृद्ध, सगळ्यांचं आश्वासन जिवंत ठेवणारा आणि एक ज्ञानात रमलेला असा समृद्ध भारत. आणि आता मीचं काय करायचं, त्याच्यामध्ये मी म्हणजे काय असेल असा आपण थोडा आज विचार करतो. पर्वतांचा आहे, डोंगरदऱ्यांचा आहे, पण त्यात जे जिवंत हालचाल होते ती माणसांची, त्या माणसांचं राष्ट्र असतं आणि ते मी आहे हे जोपर्यंत आपल्याला अजूनही ते जळत असतं. तसं तक्षशिलाचे काही भाग तसे जळतच होते, पिढ्या आल्या आणि गेल्या. एवढं सगळं नष्ट करूनही जे उरतं ते आज जगात जे उपलब्ध आहे त्याच्या कैक पट आहे. आणि गंमत अशी आहे, या सगळ्याचा बेस आहे जीवस्य जीवन. पतंजली वाचताना हे लक्षात येतं की सर्वायवल ऑफ द फिटेस्ट म्हणणारा डार्विन किती तात्पुरता आहे, किती तोकडा आहे, किती पेरिफेरियल आहे, किती परिगावर आहे, किती मूळ हरवलेला आहे. सर्वायवल ऑफ द फिटेस्ट हा निसर्गाचा नियम आहे. तो ज्याच्याकडे करुणा नाही, ज्याच्याकडे कार्यकारण भाव नाही अशा प्राण्यांकरता आहे, तो माणसाकरता असू शकत नाही. त्यामुळे असं जे निर्माण करायचं ते जगाकरता, असं करणारा जगाच्या पाठीवर दुसरा देश नाही. आणि आपण जेव्हा समृद्ध म्हणतो, महासत्ता मधला टप्पा असेल, लष्करी सत्ता मधला अजून एक टप्पा असेल, पण जो अंतिम आहे टप्पा तो समृद्धतेचा आहे, तेव्हा मात्र भारताकडे जग बघत असेल. ऍड केलेले योगदान देशामध्ये त्यांचा आज विषयच नाही करायचा मला. पण मी हे समजून घेतलं पाहिजे, मी कुठून आलो आणि कुठून आल्यामध्ये मला कुठे जायचंय याची बीज आहेत हे नक्की.